ही एक काल्पनिक कथा आहे. आपल्या समाजात वृद्ध व्यक्ती म्हटलं की त्यांच्याकडे लक्ष फारसं दिलं जात नाही किंवा आपल्याला वेळ देता येत नाही. ते एकटे पडतात. फारसं कुणाजवळ व्यक्त होता येत नाही. त्यात जर जोडीदार सोडून गेला तर मग एकटेपणा खायला उठतो. निदान राहिलेल्या आयुष्यात तरी सोबती नको का? आयुष्य थोडं जरी राहिलं ना, आपल्या मनासारखं जगलं तर किती छान वाटतं. पण कोणाची तरी सोबत हवी. अशीच ही स्टोरी आहे. जयवंत हा आपल्या कथेचा नायक. घरी अगदी छान होतं. आर्थिक स्थितीही चांगली. मुलगा अमेरिकेत डॉक्टर तर मुलगी प्रोफेसर होती. जयवंतरावांची बायको मुले लहान असताना आजारपणामुळे गेली. त्यामुळे जयवंत एकटे पडले. नोकरी, मुलांचा सांभाळ, घर चालवणे सगळं एकट्याने केलं. कधीच त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. मुलांचं भविष्य त्यांना चांगलं घडवायचं होतं. त्यांनी मुलांना आईची जाणीव भासू दिली नाही. खूप प्रेम दिलं. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांनी मुलांना परदेशात जॉबसाठी पाठवलं. मुलांच्या इच्छेपुढे त्यांचं काय चालणार? आता मुलांनी लग्नही केले. ते सुखी आहेत. येतात अधूनमधून जयवंतरावांना भेटायला. त्यांनाही मुलांची आणि नातवंडाची खूप आठवण येत होती. पण काय करणार तिकडे जाऊन? आपल्याला इथली सवय, तिथली संस्कृती पण वेगळी आहे. आपण तिथल्या वातावरणात आजारी पडलो तर उगाच मुलांना त्रास. त्यापेक्षा नको रे बाबा, मी इथेच सुखी आहे इंडियात. जयवंतराव रिटायर्ड झाले होते. त्यांचा मित्र माधवही शेजारीच राहिला होता. सगळं ठीक चाललं होतं. फक्त एकच कमी होती. प्रेमाने आपलं म्हणणारं असं जवळचं कुणी नव्हतं. शेवटी आयुष्यात उतारवयात आल्यावर सोबत लागतेच ना. मुलांची जबाबदारीमुळे त्यांनी कधी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आज किती दिवसांनी जयवंतराव खूप आनंदात होते. ते सारसबागत एका बाकावर बसले होते. तेवढ्यात माधव तेथे येतो. क्या बात है, आज खूप दिवसांनी जयंता तुला मी आनंदी बघतोय. काय विशेष आहे? मुले येतायत का सुट्टीला? नाही रे माधवा, बस तू आधी, मग सांगतो. जयवंतरावच्या आनंदाचं कारण होती ती. ती म्हणजे कोण? बघूया. ती म्हणजे नीना, कथेची नायिका. न चुकता रोज संध्याकाळच्या वेळी सारसबागेत बसायला येणारी नीना दिसायला खूप छान. वय असेल 60च्या पुढे, पण काही वय दिसत नव्हतं. चेहरा पण छान होता. केसही मोठे, अगदी व्यवस्थित. केसात गजरा माळलेला, छान किनार असलेली साडी नेसलेली, असं छान व्यक्तिमत्व असलेली नीना रोज गणपतीचं दर्शन घेऊन रोज संध्याकाळी नीना सारसबागेत बसून आपला वेळ घालवत असे. बागेत लहान मुले लोकांकडे बघून नीना स्वतःचं मन रमवत असे. सगळं ठीक, सोबत कोणाची नव्हती. जयवंतरावही आणि माधव पण रोज बागेत येत. ते नीनाला रोज बघत होते, पण कधी बोलत नव्हते. पण ही स्त्री एवढी शांत का असते, हा प्रश्न पडत असे. पण आज काही म्हणा त्यांचं लक्ष नीनाकडे गेले. बघतं तर काय, ती खूपच छान दिसत होती. पण काही म्हणा आज जयवंतरावच्या काळजाचा ठोका चुकला होता. बायको गेल्यानंतर खरं तर त्यांनी असं कधी कोणत्याच स्त्रीकडे बघितलं नव्हतं. पण पहिल्यांदा असं बघत होते. नीना पण रोज फक्त बघत असे. ओळख नसल्यामुळे बोलत नव्हती. दोघांचा बागेत येण्याची वेळ सारखी असावी. ते रोज समोरासमोर जरी बसले तरी बोलत नव्हते, फक्त बघत असे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाणं गुणगुणत जयवंतरावांनी तयारी केली. आज मूड चांगला होता. काही करून निदान तिची ओळख करून घेऊ. चला आधी गणपतीचं दर्शन घेऊया. ते आज जाणार त्यांना ते दिसले. अरे बापरे, मला भास व्हायला लागला की काय? नाही, ती खरोखरच समोर उभी होती. मी देवाला नमस्कार केला आणि तिथून निघालो. बोलायचं तर आहे, पण कसं बोलू हिम्मत होत नव्हती. पण तिच्या शांत असण्याचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. शेवटी न राहून मीच म्हणालो, हाय, तुम्ही आज इकडे कशा? ती थोडी हसली आणि म्हणाली, मी रोज येते गणपतीचं दर्शन घ्यायला. तुम्ही पण रोज येता का? मी म्हणालो, नाही, मी कधीतरीच येतो. अच्छा, तुम्ही रोज येता ना सारसबागेत? हो, मी रोज येतो. आम्ही दोघेही बोलता बोलता बाग कधी आली समजलंच नाही. बसताना आज मी तिच्या शेजारी बसलो आणि विचारलं, तुम्हाला चालेल का मी इथे बसलेलं? हो, अवश्य बसा. तशी पण माझी कोणाशी ओळख नाही आणि मी एकटीच बसलेली असते. बसा तुम्ही. तेवढ्यात मी म्हणालो, तुम्ही कुठे राहता?
माझं इथे जवळच फ्लॅट आहे. मी एकटीच राहते. ती बोलता बोलता थांबली आणि म्हणाली, तुमच्याबद्दल सांगा ना. मी पण जवळच राहतो. 2 स्वतःचे फ्लॅट आहेत. एकटाच असतो. मुले दोन्हीही अमेरिकेत जॉब करतात आणि तिथे स्थायिक झालेत. येतात कधीतरी भेटायला. ती माझ्याकडे बघत होती. सगळं ऐकत होती. मी काहीतरी विचारणार तेवढ्यात माधव तिथे आला. काय रे जयंता, चल ना एक फेरी मारू, मग बसू. मग काय मला उठावंच लागलं. ती म्हटली, तुम्ही जा, मी बसेन एकटी. तुमचा मित्र आलाय ना? हो. काय रे माधवा, आज बरोबर वेळेवर आलास? हो आलो. लवकर आटोपलं? हो का, मी म्हणालो. अरे हा, मला समजलं तुला तिला बोलायचं होतं. मी मध्येच आलो. कबाब में हड्डी. सॉरी सॉरी जयंता. नाही रे, तसं काही नाही. चल आता. जयंता आणि माधव बाकावर गप्पा मारत बसले. पण जयंताचं लक्षच नव्हतं. सगळं लक्ष तिच्याकडे होतं. अरे देवा, नाव तेवढं विचारायचं राहून गेलं. मनातच मी म्हणालो, हा माधव आला ना मध्ये. बोलणं अपूर्ण राहिलं. जाऊ दे, ओळख तर झाली ना. कल देखेंगे म्हणत जयंता हसायला लागला, गालातल्या गालात. काय झालं रे जयंता, मी काय म्हणतोय? तुझं लक्षच नाही माझ्या बोलण्याकडे. काय, कुठे हरवलास? तेवढ्यात माधवचं लक्ष समोरच्या बाकावर तिच्याकडे जातं. अच्छा, तुझं लक्ष तिकडे हाय वय. समजने वाले को इशारा काफी है मेरे दोस्त. असं म्हणत माधव चिडवू लागला. काय रे हे, काय झालंय, बरा आहेस ना? हो रे, तू समजतोस तसं काही नाही आहे रे जयंता. तुझी परिस्थिती माहीत आहे. तू खूप सोसले. दिवस रात्र मेहनत करून तू मुलांना वाढवलं, मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलंस, त्यांची लग्न करून दिली, परदेशात पाठवलं, पण स्वतःचा कधी विचार केला नाही. हो रे माधवा, खरं आहे. मुलांचं भविष्य घडवायचं होतं. पण काही म्हणा, तू खूप आनंदी आहे. तिच्यामुळे का होईना तुझ्या चेहऱ्यावर आज स्माईल आलं. किती दिवसांनी तू आनंदात दिसतोय. एक वेगळंच तेच तुझ्या चेहऱ्यावर पाहतोय. अरे माधवा पुरे, किती चिडवशील. चल घरी निघूया, अंधार पडायला लागलाय. हो चल. असं म्हणून दोघेही घरी गेले. जयवंतराव घरी आले, पण मनाने सारसबागेतच होते. ते सारखा तिचा विचार करत होते. ती एवढी शांत का असते? काय कारण असेल? विचारलं तर सांगेल का? नाही, नको, उगाच तिला वाईट वाटेल माझ्या बोलण्यामुळे. असा विचार करत करत जयवंतराव झोपी गेले. इकडे नीनाही त्यांचा विचार करत होती. कोण आहे तो? कधीही आपण पुरुषांशी बोलत नव्हतो आणि आज काय झालंय? तो माझ्याशी बोलला, मीही बोलले. खूप बरं वाटलं मनातलं व्यक्त करून. का असं वाटतंय कोणास ठाऊक. आज संध्याकाळचे 4 वाजले. नीनाने चहा घेतला आणि बागेत जायची तयारी करायला लागली. कोणती साडी नेसू? खरं तर हा प्रश्न तिला कधीच पडला नव्हता. कारण हातात येईल ती साडी नेसत होती. पण आज ठरवून तिने छान साडी नेसली होती. मोगऱ्यांच्या फुलांचा छान गजरा केसात माळला आणि ती आरशात बघू लागली. अरे बापरे, काय झालंय मला? एकदम ऑफिसचे दिवस आठवले. ती गालातल्या गालात हसली आणि तिने मंदिराकडे जायचा रस्ता धरला. आज तिला बोलावं म्हणून जयवंतराव लवकरच येऊन बसले. काय योगायोग, आज ती पण आत्ताच आली. मी तिच्याकडे बघत होतो आणि ती कधी माझ्याजवळ येऊन उभी राहिली. समजलंच नाही. ती म्हणाली, अहो कधी आलात? मी तेवढ्यात भानावर आलो. हे काय, आत्ताच आलो? तिने विचारले. बसू का इथे? हो बसा ना. तुमचा मित्र नाही आले का? नाही, तो नाही येणार आज, बाहेर गेलाय. ओके. मी म्हटलं तुमचं नावच विचारायचं विसरलो. नीना माझं नाव. मग काय म्हणताय, सगळं ठीक ना? हो ठीकच म्हणायचं. या वयात देवाने चांगलं आयुष्य दिलंय, त्याचीच कृपा म्हणायची. घरी कोण कोण असतं? कोणी नाही, एकटीच असते मी. म्हणजे मुलं कुठं असतात? अहो मी लग्नच नाही केलं. मला 2 बहिणी आणि 1 भाऊ. हे सगळे लहान माझ्यापेक्षा. आई आजारी होती, काम करून शिक्षण पूर्ण केलं. मी हुशार होते म्हणून लगेच बँकेत नोकरी मिळाली. घरचं काम, आईकडे लक्ष देणं, नोकरी करता करता दिवस जात होते. त्यातच आईचं आजारपण वाढत गेलं आणि ती एक दिवस आम्हाला सोडून गेली.
तिच्या डोळ्यात पाणी आले. सॉरी नीना. अहो सॉरी नका म्हणू. तेव्हा लग्नाचं वय झालं होतं, पण भावंडाची जबाबदारी माझ्यावर होती. मीच मोठी ना. आईसारखी त्यांना शिकवलं, प्रेमानं वाढवलं. बघता बघता कधी भावंडे मोठी झाली ते कळलंच नाही. मग लग्न झाली सगळ्यांची. ते आता सुखी आहेत. सगळ्यांचं आयुष्य छान, अगदी मजेत. बोलताना जरा नीनाला भरून आलं. तेवढ्यात मी म्हणालो, तुम्ही खूप ग्रेट आहात. सगळ्या भावंडांचं आयुष्य तुम्ही मार्गी लावलंत. तेवढ्यात ती शांत झाली आणि म्हणाली, मीच नुसती बोलत राहिले. सॉरी हां, मला बोलताना भानच नाही राहिलं. काही नाही, इट्स ओके. मी म्हणालो, जयवंतराव तुम्ही बोला ना. मीच मगापासून बोलत आहे. माझं सगळं ठीक चाललंय. मला 2 मुले आहेत. चांगला जॉब करतात. अमेरिकेत स्थायिक आहेत. येतात भेटायला. माझी बायको. मुलं लहान असताना मीच केलं सगळं मुलांचं. ओ सॉरी. माझे पाणावलेले डोळे बघून दुसरा विषय बदलला. खरं सांगू, एकटेपणा फार वाईट. उतार वयात खूप त्रास देतो. हो ना. गप्पा मारता मारता 2 तास कधी संपले समजलंच नाही. नीना म्हणाली, चला मी निघते. थांबा, मला पण निघायचं आहे. आपण बाहेर चहा घेऊया का? हो नक्की, चला. आम्ही दोघांनी चहा घेऊन एकमेकांचा निरोप घेतला. नीना घरी आली. तिला वाटलं, आपण या व्यक्तीला खरंच त्याने किती सोसलंय. आयुष्यात आपलं दुःख तर त्याच्यापुढे काहीच नाही. पुरुष असून किती केलंय त्याने कुटुंबासाठी आणि मुलांसाठी. काही म्हणा, त्याच्यासोबत मन मोकळं केलं आणि खूप बरं वाटलं. तिने जेवण केलं आणि TV बघत झोपी गेली. इकडे जयवंतरावही नीनाबद्दल विचार करत होते. खूप चांगला स्वभाव आहे नीनाचा. साधी सरळ विचारांची. किती केलंय भावंडासाठी. नाहीतरी या जगात कोण करतं इतकं. एवढं करून आज ती एकटीच राहते. स्वतःचं सगळं करते. मला तर काही झालं तर नातेवाईक, मित्र आहेत. पण आपला असा हक्काचा माणूस पाहिजे ना. त्यात काय वाईट आहे. लोक काही म्हणतील, पण कोणीतरी सोबती हवाच. एकट्याने आयुष्य जगणं कठीण आहे. वृद्धत्व फार वाईट अवस्था. एकटं असेल तर सगळं आपल्याला करावं लागतं. त्यात कोणी फारसं लक्ष देत नाही. वेळ नसतो हे चालायचंच, कारण घरोघरी मातीच्या चुली. पण आमच्या दोघांची परिस्थिती सारखी आहे. मी असं का वागतोय हा विचार याआधी कधी आला नाही. पण मला नीनाबद्दल असं का वाटतं? काळजी वाटणं, तिचाच विचार येणं हेच खरं प्रेम होय. मला तिची साथ हवी, आधार हवा आहे. तिला पण माझी सोबत होईलच की. मग काय. नीना हो म्हटली की राहिलेलं आयुष्य मस्त जगायचं. दोघेही आम्ही एकमेकांना खूप ओळखायला लागलो. एकमेकांना खूप गोष्टी शेअर करू लागलो. आमच्यात चांगली मैत्री झाली. खूप बरं वाटतं. नीनासोबत असल्यावर बोलत हसत वेळ निघून जातो. पण नीनाच्या चेहऱ्यावर आता दररोज छान स्माईल असते. केवढी आनंदात असते. बागेत फिरणे, तासनतास बसणे, गप्पा मारणे रोजचं झालं होतं. कधी चहा तर कधी ओली भेळ घ्यायचो. मला ती खूप आवडायला लागली. बोलत बोलत नीना म्हणाली, जयवंतराव तुम्ही मला नावाने हाक मारत जा. अहो काहोपेक्षा सोपं आहे. आणि जवळच्या माणसाने तर नावाने हाक मारली तर ऐकायलाही बरं वाटतं. मी हसलो आणि म्हणालो, नीना आपण उद्या दुपारी सिनेमाला जाऊया का? तुला चालेल का? हो मग चालेल काय, म्हणजे धावेल. मी खूप दिवसातून बाहेर गेलीच नाही. नक्की जाऊया. मला आवडेल. ती हसली आणि म्हणाली, बाय. उद्या भेटूया ओके. दुसऱ्या दिवशी मी नीनाला पिकअप करायला ड्रायव्हरसोबत बस स्टॉपवर गेलो. नीना तिथे उभी होती. छान मस्तपैकी पिंक रंगाची साडी नेसलेली. एका हातात थोड्या बांगड्या, मॅचिंग साडीवर घड्याळ, केसात गजरा, पर्स अडकवलेली. खूप छान दिसत होती. पाहतच राहावं असं. मी ड्रायव्हरला म्हटलो, थांब इथे बस स्टॉपजवळ. त्याने गाडी थांबवली. मी खाली उतरलो. नीनाकडे बघतच राहिलो. तिनेच विचारलं, आलात का? ट्रॅफिक नव्हतं ना? निघूयात का? माझं लक्षच नव्हतं. ती परत म्हटली, निघायचं ना? तेव्हा मी सावरलं, हो निघूया की. गाडी थांबली आहे. आम्ही दोघेही गाडीत बसलो. नीनाला रोजच बघतो, पण ती आज नेहमीपेक्षा सुंदर दिसत होती. क्षणभरासाठी माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तरुणपणीचे दिवस एकदम आठवले. मी अजूनही गाडीत तिच्याकडे अधूनमधून बघत होतो आणि तीही बघत होती. मग मीच गप्पा मारायला सुरुवात केली.
एक सांगू का नीना? सांगा ना. तू आज खूप छान दिसते. थँक्यू. फक्त आजच छान दिसते का? नाही, तसं नाही, रोजच दिसते, पण आज जास्त छान दिसते. नीना हसली आणि म्हणाली, तुमचं आपलं काहीतरी छान. आम्ही सिनेमागृहाजवळ पोहोचलो. ऊन खूप वाढलं होतं म्हणून दोघांनी फ्रूट ज्यूस घेतला. आम्ही आत जाऊन बसलो. नीनासोबत 2.5 तासाचा सिनेमा कधी संपला हे मला समजलंच नाही. खरंच सोबत कोणी असेल वेळ पण लवकर निघून जातो हे मला समजलं. आम्ही गाडीत बसलो. नीना मला थँक्यू म्हणाली. अगं त्यात काय एवढं, आपला छान वेळ जावा म्हणून मी हे केलं. बोलता बोलता बस स्टॉप आलं. नीनाला सोडलं आणि मी घराच्या दिशेने निघालो. माधव तेवढ्यात घरी आला. काय रे, बाहेर गेलतास का? आणि तेही एकटाच का? नाही रे, नीना होती सोबत. सिनेमाला गेलो होतो. अरे वा, जयंत मस्तच हा. खूप छान. किती दिवसांनी बाहेर पडलास? काही म्हणा. नीनाच्यामुळे तुझा हरवलेला आनंद परत आला. मी खूप आनंदी झालो. इस बात पे मेरी तरफ से चाय. त्याने चहा केला. चहा घेत घेत गप्पा सुरू झाल्या. मध्येच माधवने जयंताला म्हटले, जयंता, एवढे दिवस झाले नीना आणि तुझ्या मैत्रीला, तू तिला लग्नाचं का नाही विचारत? छे छे, काहीतरी काय माधवा, तिला काय वाटेल? अरे तू तिची एवढी काळजी घेतो, तिला जपतो, याला प्रेम नाही म्हणत तर काय असेल? माधवा, काही म्हण, पण मला नीनाची साथ हवी आहे. पण तिला दुखवून नाही. उगाच चांगली मैत्री गमावून बसेल. मला भीती वाटते. मला तिला गमवायचं नाही. नाही रे जयंता, तू विचार करतो तसं काही होणार नाही. ती पण एकटीच असते. मला वाटतं ती नक्की हो म्हणेल. बरं माधवा, विचारून बघतो. चल, खूप उशीर झाला, मी निघतो घरी. जपून जा रे माधवा. नीनाला आज खूप छान वाटत होतं. आज पहिल्यांदा जयंतामुळे बाहेर पडले. खूप एन्जॉय केला आजचा दिवस. आपण स्वतःसाठी जगायचं विसरून गेलो होतो. पण त्याच्या येण्याने माझं नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखं वाटतं. पण काही म्हणा, साथीदार असावा तर जयंतासारखा, सोबती हवा तर त्याच्यासारखा, आपल्याला आधार देणारा, सांभाळून घेणारा, खरंच असाच कोणीतरी मित्र असावा. जयंताला कसं विचारू? नको, मी फारच विचार करते, जरा जास्तच. मी प्रेमात तर पडले नाही ना त्याच्या? किती छान आयुष्य जगते मी सध्या. खूप छान चाललंय. जे आहे ते ठीक आहे. बाकीचा विचार नको करायला. नेहमीप्रमाणे नीना मंदिरात जात असताना तिथे तिला लोकांची गर्दी जमलेली दिसली. ती गर्दीत जाऊन बघते तर काय, जयंता तिथे चक्कर येऊन पडलेला दिसला. नीना लगेच समोर जाते. जयंताला पाणी शिंपडते पण तो काही उठत नाही. बेशुद्ध असतो, मग तिला काहीच समजत नाही. तेवढ्यात लोक म्हणतात, आजी तुम्ही थांबा, ॲम्ब्युलन्स बोलू. हॉस्पिटलमध्ये नेऊया, जाऊया. बरं, ॲम्ब्युलन्स आली. नीना त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे पोहोचल्यावर जयंतला ॲडमिट केलं डॉक्टरांनी. नीना खूप घाबरली होती. काय झालं असेल? तिला रडायला येत होते. पण डॉक्टर बाहेर आले व म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही. बीपी लो झाला होता. आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे, ते ठीक होतील. नीनाला थोडा दिलासा मिळाला. तिने देवाचे आभार मानले. नीनाने माधवला फोन करून बोलवून घेतले. माधव ताबडतोब आला. त्याने जयंताच्या तब्येतीविषयी डॉक्टरांना चौकशी केली. डॉक्टर म्हटले, होतील ते बरे, 1-2 दिवस ॲडमिट. त्यांना विकनेस आला. बीपी पण लो आहे. ओके सर, जे योग्य वाटतं ते करा. तुम्ही फक्त माझा मित्र बरा झाला पाहिजे. माधव व नीना जयंताजवळ बसले होते. तो शुद्धीवर येण्याची वाट बघत. हळूहळू जयंत हालचाल करत होता. शुद्धीवर येत होता. त्याने हळूच डोळे उघडले. आजूबाजूला बघितले. बघतो तर काय, नीना आणि माधव शेजारी बसलेले दिसले. जयंता उठणार तेवढ्यात नीना म्हणते, अहो झोपा, तुम्ही उठू नका. डॉक्टरांनी आराम करायला सांगितले. सलाईन चालू आहे. अरे माधवा, मी मी इथे कसा? कोणी आणलं मला इथं? अरे थांब जरा, सांगतो. तो रस्त्यात चक्कर येऊन पडला होता. नीनाने तुला बघितलं आणि तिने तुला इथे आणलं. नीना सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला, धावपळ झाली तुझी. अहो सॉरी काय त्यात? आपल्या माणसांचा त्रास कधीच होत नाही. माधव म्हणाला, तू आराम कर आता. आम्ही दोघेही इथेच आहोत. 2 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. खूप बरं वाटलं. घरी आलो. जयंत हळूहळू बरा होत होता. पण नीना न चुकता घरी येत होती. प्रेमाने जीव घालत औषधे देत असे. माधव पण खूप काळजी घ्यायचा. जयवंतराव बरे झाले. त्यांच्या लक्षात आलं की नीना आपल्यासाठी किती धडपड करते. तिच्यामुळे आपण ठीक झालो. आपण लग्नाचं विचारायला हवं.
मला पण तिची काळजी घ्यायला हवी. जयंताने मुलांना नीनाबद्दल सांगितलं. आजारी असताना त्यांच्यासाठी केलेली धडपड पण सांगितली. मुलांना खूप आनंद झाला. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, स्वभाव छान आहे. ते म्हणाले, बाबा आम्ही आधीच म्हणालो होतो तुम्ही लग्न करा म्हणून, पण वेळ गेली नाही. आता तरी विचार करा बाबा, आयुष्यात सोबत हवीच. आमचा होकार आहे. तुम्ही इतक्या दिवस आमच्यासाठी खूप केलं. माधव काकांना सांगा तयारी करायला. आम्ही दोघे पण येऊ. बाय बाबा, काळजी घ्या. जयवंतराव त्याच दिवशी नीनासाठी गिफ्ट घेऊन तिच्या घरी आले. नीनाला काही समजत नव्हतं. तिने विचारलं, काही काम आहे का? मी म्हणालो, हो बोला ना. आणलेलं गिफ्ट नीनासमोर धरलं आणि विचारलं, नीना लग्न करशील माझ्याशी? सॉरी, तुला नाही आवडणार. तुझा नकार असला तरी आपण चांगले मित्र राहू. नीना मनातून खूप आनंद झाला. काय बोलावं तिला सुचत नव्हतं. डोळ्यात थोडं पाणी आलं तिच्या आणि ती हो म्हटली. असं कधी कोणी पहिल्यांदा विचारत होतं. नीनाने हो म्हणताच जयंताला खूप आनंद झाला. दोघेही एकमेकांकडे बघत हसत होते. बरं नीना, तू तुझ्या भावंडांची परवानगी घे. ते होच म्हणतील. त्यांचं काही नाही रे जयंता. जयंता निघणार तेवढ्यात नीना म्हणते, एक सांगू, मला हे राहिलेले आयुष्य तुझ्यासोबत जगायला नक्की आवडेल. जयंता नीनाचा निरोप घेऊन घरी येतो. खूप आनंदात असतो. जयंता माधवला मिठी मारतो आणि म्हणतो, माधवा, तुझ्यामुळेच हे सगळं घडून आलं. जयंता तुझ्या आनंदासाठी काहीही करेल. हो, तयारी करूया. नीनाने आणि जयंताने सर्व नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना आमंत्रित केलं होतं. जयंताचे दोन्ही मुले आले होते. नीनांचे भावंडे आले होते. सगळ्यांना खूप आनंद झालेला दिसत होता. नीना आणि जयंताचं लग्न मोठ्या उत्सवात लावून दिलं. दोघेही खूप खुश होते. मैत्रीचं, प्रेमाचं नातं आणि आता लग्न. जयवंतरावांचं आयुष्य नीनाच्या येण्याने उजळून गेलं. दोघांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले. पुन्हा एकदा आयुष्य जगायला लागले. एकमेकांच्या साथीने दोघेही एकमेकांना सांभाळत, समजून घेत एकमेकांची काळजी घेऊ लागले. दररोज गणपतीचं दर्शन, मग बागेत जाऊन बसणे हा त्यांचा दिनक्रम झाला होता. नाटक, सिनेमाला जाणे, बाहेर फिरायला जाणे, खूप आनंदात मजेत दिवस जगत होते. दोघेही, जयवंतराव आणि नीना एकमेकांच्या आयुष्यात आल्याने त्यांचं राहिलेलं आयुष्य आनंद, प्रेमाच्या रंगाने उजळून गेलं. दोघांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशाचा रंग पसरला होता. दोघेही एकमेकांच्या आयुष्यात आल्याने आधी ब्लॅक अँड व्हाईट असणारं त्यांचं आयुष्य कलरफुल झालं होतं. प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं. ते कधीही होऊ शकतं. फक्त खरं प्रेम ओळखता आलं पाहिजे. नीना आणि जयवंतरावांचं प्रेमही निस्वार्थी होतं. त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाने त्यांना राहिलेलं आयुष्य सोबत जगण्याची प्रेरणा दिली. धन्यवाद. कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.